तर सांगलीतील इशारा सभेतही गोपीचंद पडळकर यांच्या निशाण्यावर जयंत पाटीलच असल्याचं पाहायला मिळालं। इस्लामपूरचं ईश्वरपूर होणार असल्यानंच काही जण बिथरलेत, ते हिंदू विरोधी आहेत, त्यासोबतच अरेला कार्य करणारच असा इशारा पडळकरांनी दिला। चंद्रकांत दादा तो बिथरलाय त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं, त्या दिवशी गडी सगळ्यात जास्त बिथरलाय। हा हिंदू विरोधी आहे। जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल? मी नाही ना म्हणू शकत, मी साहेब नाही म्हणू शकत। तुम्ही जर मला अहो म्हणाल मी तुम्हाला काहो म्हणेल, तुम्ही जर मला आरे म्हणाल मी तुम्हाला कारे म्हणेल, तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी दोन देईन, माझा स्वभाव आहे। एका बाजूने संस्कार होणार नाहीत, दुसऱ्या बाजूने पण झाले पाहिजेत, आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे। जयंत पाटील यांना भाजपमध्ये घेणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। मग जयंत पाटलांना पडळकर तुम आगे बढ़ो म्हणावं लागेल। पडळकरांची पाठराखण करत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे। दगाबाज पुस्तक वाचा, राज्याचं वाटोळं करणारे कळतील नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। कोण जयंतराव, कोणाला भेटतात, किती वेळा भेटतात? सम्राट माडिक, गोपीचंद पडळकरांनी बरोबर सांगितलं, राजकारण आहे, आले तर मागे बसायला लागेल, येणार नाही, येणार नाहीत, येणार नाहीत, येणार नाहीत। आले तर त्यांना असं म्हणावं लागेल, गोपीचंद पडळकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। एक दगाबाज नावाचं पुस्तक आहे, 458 पानाचं, तुम्ही वाचाच, आणि वाचल्यानंतर माझ्याशी मला भेटा तुम्ही। अरे हे काहीच नाही, जयंत पाटलांचं वगैरे काढताना हे तर प्रस्तावनाच आहे। दगाबाज पुस्तक वाचल्यानंतर कळेल की या महाराष्ट्राचं वाटोळं कोणी केलं। गावागावामध्ये तुम्हाला झोमलंय काय, तर कोणीतरी बहुजन समाजातला माणूस, गावगाड्यातला माणूस सरपंच होतो ओबीसी आरक्षणामुळे, आणि मग तो स्टेजवर बसतो सरपंच म्हणून, आणि तुम्हाला खाली बसायला लागतं।